मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली बातमी आता आपण पाहूयात। नुकतेच ते त्र्यंबकेश्वरमध्ये आता दाखल झालेले आहेत। फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा करण्यात आली। या दरम्यान फडणवीस आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात आढावा बैठक देखील घेणार आहे। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा हा पहिल्यांदाच नाशिकचा दौरा आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरात दाखल झालेले आहेत। त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन देखील घेतलेलं आहे। दर्शन घेतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात ते चर्चा करतायत। साधू महंतांसोबत देखील चर्चा करतानाची दृश्य आपण पाहतोय। गिरीश महाजन आणि आचार्य तुषार भोसले हे देखील त्यांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्यापही कायम आहे। त्यामुळे या नाशिकच्या दौऱ्यात आज तरी या तिढ्याला पूर्णविराम मिळतो का? नाशिकचा पालकमंत्री हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर केला जातो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र सध्या देवेंद्र फडणवीस हे साधू महंतांशी चर्चा करतानाची दृश्य आपण पाहतोय। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते आता साधू महंतांशी चर्चा करत असताना आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।